नमस्कार, मी मानसीज क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला घरच्या घरी बाप्पासाठी बॅकड्रॉप स्टँड कसं बनवायचं हे दाखवणार आहे. तर त्यासाठी मी या ठिकाणी 6 फूटचे 4 पाईप घेतलेले आहेत आणि 4.5 फूटचे 4 पाईप घेतलेले आहेत. माती घेतलेली आहे आणि 4 पॉट घेतलेत. त्याचप्रमाणे 4 काठ्याही घेतलेल्या आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मी जे पॉट घेतले आहे त्याला खालून होल आहेत, त्यामुळे मी त्यामध्ये प्लॅस्टिकचा कागद ठेवलेला आहे. तुम्ही या ठिकाणी प्लॅस्टिकच्या बकेट किंवा कुंडी वगैरे काही असेल ते घेऊ शकता. कागद ठेवायची काही गरज नाही. मी होल असल्यामुळे कागद ठेवले आहेत. तर या ठिकाणी मी त्यात माती भरून घेतली. तुम्ही या ठिकाणी कोरडी माती न घेता डायरेक्ट ओली माती करून घेतली तरी पण चालणार आहे. मी या ठिकाणी आधी कोरडी माती टाकली आहे. त्यानंतर त्यात पाहिजे तसं थोडं थोडं पाणी घालून ओली करून ती हाताने पूर्णतः प्रेस करून घेतली आहे. माती दोन्ही हाताने पूर्णतः प्रेस करून पॅक करून घ्यायची आहे, जेणेकरून ती काठी जी आहे ती पूर्णतः पॅक बसली पाहिजे तसं माती आणि पाणी परत वरून टाकून पॅक करून घ्या. अशाच प्रकारे मी बाकीचे 3 डबे जे होते, पॉट जे होते, त्यातही माती आणि काठी घालून पूर्णतः पॅक करून घेतलेले आहेत. तुम्ही काठीऐवजी डायरेक्ट पाईप घेऊन ते त्या पॉटमध्ये फिक्स केले तरी पण चालणार आहे. पण मी काठी यासाठी घेतली आहे की त्या काठीच्या वरनं मी पाईप घालणार आहे, जेणेकरून तो पाईप इकडे तिकडे हलू शकत नाही म्हणून. तर अशा प्रकारे आपले 4ही डबे करून झालेले आहेत. आणि आता आपण करत आहोत सिंगल स्टँड. तर ते कसं ते पाहूयात. तर या ठिकाणी मी तो जो पाईप आहे तो काठीमध्ये घालून पूर्णतः खाली पॉटमध्ये त्याला फिक्स केलेला आहे, जेणेकरून तो पाईप इकडे तिकडे हलला तरी काठीच्याने तो जास्त हलू शकत नाही. तर दुसरा पाईप घेऊन मी दोरीच्या साहाय्याने तो पाईप त्याला बांधणार आहे. दोन्ही बाजूने दोरीच्या साहाय्याने पाईप एकमेकांना फिक्स बांधून घ्यायचा. इथे तुम्हाला जर कोणी मदतीला असेल तर सोपं जाईल. मी एकटे असल्यामुळे मला थोडंसं अवघड पडत होतं, पण मी अशा पद्धतीने तो पाईप दोन्हीकडे फिक्स करून घेतला. आणि अशा रीतीने तुम्ही पाईप वर खाली ॲडजस्ट करू शकता. आणि त्यानंतर मी त्यावर टाकलेली आहे साडी पाईपवरून घसरू नये म्हणून त्यासाठी साडीला अशा प्रकारे 2-3 ठिकाणी पिना लावून घ्यायच्या, जेणेकरून ती साडी खाली सटकणार नाही. आणि अशा हार वगैरे लावायचे असेल तर तुम्ही त्या दोरीला किंवा साडीला पिनने ॲडजस्ट करू शकता. आणि अशा प्रकारे आपलं सिंगल स्टँड तयार. तर इथे दाखवलेले हे सर्व डेकोरेशन्स आणि आणखी बरेच काही डेकोरेशन्स मी या स्टँडवर तयार केले होते. तर आता आपण पाहणार आहोत की मंडप कसा तयार करायचा. तर त्यासाठी मी सेम तसेच 2 पॉट जे आहेत ते घेतले. त्यामध्ये जे मोठे पाईप होते 6 फूटचे ते पूर्णतः फिक्स करून घेतले आहेत. आणि त्यानंतर 4.5 फूटचे जे पाईप होते ते मी दोरीच्या साहाय्याने एकमेकांना बांधून घेत आहे. तर इथेही तुम्हाला हेल्पला कोणीतरी हवं, एकट्याने बांधण्यासाठी थोडंसं अवघड जात आहे. तर ते पाईप दोरीच्या साहाय्याने मी पूर्णतः पॅक बांधून घेतलेले आहेत. हे सर्व पाईप जे आहेत ते एकमेकांना 4ही बाजूने दोरीच्या साहाय्याने पूर्णतः घट्ट बांधून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला मंडप आहे जो जास्त हलणार नाही. या ठिकाणी मी छोटे पॉट वापरले आहेत मंडपसाठी. तुम्ही या ठिकाणी प्लास्टिकच्या मोठ्या बकेट किंवा मोठ्या कुंडी ज्या असतील त्या वापरू शकता. मी ते जे पाईप वापरले आहेत ते आपण डोअर किंवा विंडोला कर्टनसाठी जे यूज करतो तेच पाईप आहेत. ते तुम्हाला हार्डवेअर शॉपमध्ये सहज मिळून जातील. तर अशा प्रकारे आपला मंडप तयार झालेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने किंवा आणखी काही वेगळ्या पद्धतीने घरच्या घरी सामानांचा जुगाड करून गणपती बाप्पांसाठी छान असं बॅकड्रॉप स्टँड किंवा मंडप बनवू शकता आणि पाहिजे तसं डेकोरेट करू शकता. तर मी जे डेकोरेशन केलं तर या मंडपावर ते हे